तर नमस्कार मित्रांनो, कालच्या काही बातमीमध्ये अजून एकदा आपल्याला डोनाल्ड ट्रम्पचा मित्रांनो धक्का बसलेला होता. या व्हिडिओमध्ये H1B मित्रांनो हे पास आहे, ते पासबद्दल काही वाढीव त्यांचे धोरणात्मक गोष्टी आज घडलेल्या आहेत. ते मित्रांनो नेमकं त्याचा आपल्यावर परिणाम काय होणार आहे, H1B पास हे नेमकं काय आहे, आज या सर्व व्हिडिओमध्ये आज सर्व गोष्टी आज पाहूयात. त्याच्यावर काय उपाय होतो त्याच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे ते व्हिडिओ शेवट पाहायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प H1B वर्क वीसाठी वार्षिक $1 लाख म्हणजे मित्रांनो जवळपास 88 लाख रुपये शुल्क इतकं लागण्याची घोषणा केली होती. या इमिग्रेशननुसार वकील आणि मायक्रोसॉफ्टसह अनेक कर्मचारी 20 धारकांना देखील मित्रांनो तत्काळ अमेरिकेमध्ये परत येण्याचा सल्ला दिला होता. अन्यथा येत्या गुरुवारी 25 सप्टेंबरनंतर त्यांच्या अमेरिकेत परत येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. आता तो असा इशारा देण्यात आला होता की ट्रम्प यांनी शुक्रवारी एक स्वाक्षरी केलेली होती. 21 सप्टेंबरच्या मध्यरात्री म्हणजे मित्रांनो 12:01 लागू होणारी H1B धारकांसाठी आपल्याला एका अर्जासोबत 88 लाख रुपये भरले नसतील तर त्यांना अमेरिकेमध्ये प्रवेश करणे नाकारण्यात येऊ शकते. यामध्ये सर्वात मोठा फटका कर्मचाऱ्यांना बसणार आहे. H1B धारकांसाठी भारतीयांसाठी प्रमाण 70% आहेत. तर मित्रांनो, आपल्याला या सर्व ह्या पासासाठी या जगामध्ये 70% वाटा म्हणजे आपल्या भारतीय, कारण टेक कंपनीमध्ये आपले भारतीय लोक सर्वात जास्त कर्मचारी आहेत त्या अमेरिकेमध्ये आहेत, त्यांचा 70% वाटा जास्त आहे. इमिग्रेशननुसार मित्रांनो वकील मोठ्या प्रमाणामध्ये कंपनींची सूचना केलेली आहे की सध्या अमेरिकेबाहेर देखील असलेले H1B धारकांसाठी किंवा त्यांच्या कुटुंबियातील तातडीने अमेरिकेमध्ये परत आणण्यात यावे. अमेरिकेमध्ये परत येण्याची परवानगी नाकारली जाऊ शकत असते. वकील सायरस मेहता देखील हे सांगितले होते की जे H1B धारकांसाठी सध्या मोठ्या भारतामध्ये मोठमोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार होता. त्या कारण ट्रम्प सरकारने दिलेल्या मुदती वाढमध्ये बी धारकांसाठी भारतातून अमेरिकेमध्ये परतणे आता शक्य होणे वाटत नाही. कारण आणि मित्रांनो याचा सर्व परिणाम कसं होतो ते पाहूया. तर नवीन नियमांचा परिणाम होणार नाही, कारण जर एखादी कंपनी क्षेत्रविशिष्ट व्यक्ती अमेरिकनच्या एका राष्ट्रीय हितांसाठी आवश्यक असेल त्याच HB1 पाससाठी मित्रांनो परिणाम होणार आहे. जर विशेषतः महत्त्वाची व्यक्ती अमेरिकेला सुरक्षेसाठी म्हणजे लोककल्याणाला धोका पोहोचवत नसेल तर त्यांच्यासाठी नवीन नियमचा परिणाम होणार आहे. तर मित्रांनो, H1B निर्णयाचा परिणामाचा आज आपण अभ्यास करू. तर नेमकं काय होईल, अमेरिकेचे ट्रम्प प्रशासनाने H1B पास कार्यक्रमामध्ये लावलेल्या एका निर्बंधामुळे समस्या तर मोठी होणार आहे. त्या निर्बंधामुळे काय परिणाम होतील आपण अभ्यास करूया. अशी प्रतिक्रिया आज भारताने शनिवारी दिली होती की या विसा निर्माणामध्ये अडथळ्यावर योग्य उपाययोजना करण्यात याव्या अशाही भारताने व्यक्त केली होती. H1B व पाससारखे 88 लाख रुपये शुल्क भरण्याचे आकारण्यात आले होते आणि या अमेरिकेमध्ये भारतीय व्यावसायिकांना देखील मोठा फटका बसणार आहे. कारण या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी निर्णयामुळे होणाऱ्या परिणामांचा संबंधित सर्व घटकाकडून विशेषतः भारतीय उद्योगाकडून सध्या अभ्यास सुरू आहे. भारत अमेरिका या दोन्ही देशातील उद्योग क्षेत्रामध्ये उत्तम समन्वय आहे, त्यामुळे देखील निर्माण झालेल्या स्थितीवर देशातील आणि उद्योग क्षेत्रातील लोकांना चर्चा करून घ्यावे, तोडगा काढला पाहिजे. कुशल कर्मचाऱ्यांच्या एका स्थलांतराने देखील मित्रांनो त्यांची देवाणघेवाण कमी होणार आहे. असं सर्व गोष्टी यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि देखील मित्रांनो पण हे सर्व होत असताना देखील IT कंपन्यांवर देखील मित्रांनो खूप मोठं संकट येणार आहे, कारण त्याच्या खर्चामध्ये वाढ देखील होऊ शकते. US आधारित कामासाठी कर्मचाऱ्यांना पाठवतात, कंपन्याचे खर्च देखील बरेच वाढत असतात. हे सर्व केवळ एक नूतनीकरणापूर्वी एक समित न राहता अर्ज नवीन व्यक्ती नियुक्त करताना मोठा आर्थिक भार पडेल. मित्रांनो, हायरिंग धोरणातील मित्रांनो मोठे बदल होऊ शकतात. यामध्ये परदेशामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये देखील होऊ शकतो. आणि विदेशी कर्मचारी मित्रांनो त्यांची काही विशिष्ट नियमावली जाहीर केली आहे. गोल्ड कार्डचे सुवर्ण सध्या मित्रांनो न्यूयॉर्क, वॉशिंग्टन अमेरिकेमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक गोल्ड कार्ड नावाची व्हिसा योजना जाहीर केलेली आहे. असामान्य कौशल्य आणि विदेशी नागरिकांना अमेरिकेमध्ये येण्याचे वेगवान मार्ग उपलब्ध करून देण्याचा उद्देश हा गोल्ड कार्ड आहे. जाहीर केले 3 व्हिसा कार्ड मित्रांनो. गोल्ड व्हिसा कार्ड म्हणजे 8.8 कोटी रुपयांचा फायदा अमेरिकेमध्ये अमर्यादित रहिवासी अधिकार नागरिकत्व मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
कॉर्पोरेट गोल्ड कार्ड म्हणजे 17.6 म्हणजे 17.5 कोटी याचा कंपनी इतर कर्मचाऱ्यांना व्हिसा ट्रान्सफर करू शकते. आणि एक प्लॅटिनम कार्ड म्हणजे 41.5 कोटी म्हणजे 41.5 कोटी त्याचा फायदा कर न भरता 270 दिवसामध्ये अमेरिकेमध्ये राहता येत असतो आणि त्यात ट्रॅव्हल्स व्हिसाची गरज भासत नाही. हे देखील फायदे आहे. त्यामध्ये गोल्ड कार्डामधून अब्ज डॉलर्स अमेरिकेमध्ये तिजोरीमधील जमा होतील. या पैशाचा उपयोग कर्जाचा भार कमी करण्यासाठी देखील होईल. H1B व्हिसा इतिहास त्याचे काय म्हणजे आपल्याला इतिहास जाणून घेऊया. 1952 अमेरिकेने इमिग्रेशन राष्ट्रीय कायदा अंतर्गत विशेषतः कौशल्यधारकांना देखील रोजगार देण्यासाठी पहिला व्हिसा श्रेणी तयार केली होती. नंतर 1990 इमिग्रेशन कायदा हा H1B पासचा स्वतंत्र कायदेशीर ओळख निर्माण झाली. दरवर्षीप्रमाणे 65,000 व्हिसांची मर्यादा निश्चितच केली होती. नंतर 2000 सालात देखील इंटरनेट आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या मागण्यामुळे अमेरिकेमध्ये काँग्रेसने तात्पुरता मर्यादा वाढवून 1.95 इतकी केली होती म्हणजे जवळपास 2 लाख इतकी झाली होती. नंतर 2004 65,000 मर्यादेकडे परत तो अमेरिकन विद्यापीठांसाठी मास्टरवरील पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त 20,000 व्हिसांची तरतूद करण्यात आली होती. आणि H1B व्हिसाच्या त्याच्या काही नूतनीकरणावर आपल्याला म्हणजे त्यांचे परिणाम होतील असं आता सांगण्यात येत आहे. कारण मित्रांनो आता अमेरिकेसाठी विमान भाड्यामध्ये देखील प्रचंड वाढ झालेला आहे आणि सणांसाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी भारतात येतात परत जातात. त्याच्या शुल्काच्या निर्णयावर लागू करण्यासाठी उड्डाण व्यवस्था पूर्णपणे आहे. या अडकलेल्या प्रवाशांना देखील अमेरिकेच्या थेट विमानाचे प्रवासाचे भाडे देखील मागणार तर आहेच. काही तासामध्ये नवी दिल्ली न्यूयॉर्कच्या प्रवासाच्या एक दरबी भाडा 37,000 रुपयांचं थेट आता 70,000 ते 80,000 पर्यंत जाईल. परत काही प्रवाशांचे देखील $4,500 म्हणजे $4,500 त्याचे जवळपास 3.5 लाख रुपये इतके भाडे मोजावे लागतील. तो सोशल मीडियावर नमूद केलेले होते. कारण भारतामध्ये आलेले काही व्हिसाधारक अडचणीत येतील. सध्या भारतामध्ये व्हिसाधारक मात्र अडचणीत येतील. अमेरिकेमध्ये इमिग्रेशन वकील सायरस मेहता जे HB1 व्हिसाधारक देखील अमेरिकेबाहेर सुट्टीबाहेर गेलेले होते व्यवसायासाठी त्यांचे देखील ते परिणाम आता होणार आहेत. आणि H1B पासचे काही वैशिष्ट्य आहेत तर आपण बघूया. IT, आर्टिफिशियल आणि हेल्थ केअर इत्यादी क्षेत्रामध्ये त्याचे कौशल्य असणाऱ्या अमेरिकेमध्ये हा व्हिसा मिळतो. आणि हा व्हिसा लॉटरी पद्धतीने दिला जातो. हा पूर्वी 3 वर्षांचा वैध असतो आणि 3 वर्षानंतर नूतनीकरण करतात येत असतात. आता दरवर्षी या व्हिसाचे 88 लाख रुपये शुल्क तर भरावे तर लागणारच. कारण या नियम अर्जदार व्हिसाचे नूतनीकरण करण्यामध्ये लागू होतील. नवीन शुल्क न करल्यास व्हिसा अर्ज फेटाळला जाईल मित्रांनो. असं काही यावर निर्बंध लावण्यात आहे. तर मित्रांनो सर्व म्हणजे तुम्हाला मी सर्व गोष्टी तुम्हाला समजवलो तर तो तुम्हाला कळायला असेल. आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.